महायुतीमध्ये माढा आणि साताऱ्यातल्या जागा वाटपामध्ये अदलाबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माढ्यामधून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली होती, जी आता धोक्यात आली आहे। माढ्याची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार गटाची साताऱ्याची जागा ही भाजपला देण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड सध्या दिसते। भाजपमध्ये महायुतीमध्ये माढा आणि साताऱ्यातल्या जागा वाटपामध्ये आता अदलाबदल होणार असल्याचं कळतंय। माढ्याचा तिढा सुटत नव्हता आणि त्यामुळे आता अशा प्रकारे ॲडजस्टमेंट झालेली आहे का हे बघावं लागणार आहे। माढ्यामधून जाहीर झालेली रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी मात्र त्यामुळे धोक्यात आली आहे। एकीकडे निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, भेटीगाठींना सुरुवात केली आहे, तर इकडे माढ्याची जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अशा घडामोडी घडत राहणार आहेत। अत्यंत वेगानं सर्व घडामोडी घडत माढ्याची जागा आता अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे। माढा आणि साताराच्या जागांची अदलाबदल होण्याची चर्चा सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा।